मित्रांनो, आपल्या सोबत आहेत श्री कालभैरवनाथ केसरी आसू मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कारुंडे एक्सप्रेस आणि अटील ड्रायव्हर यांचा चिक्या अजय शेट आहेत आपल्यावर. शेट, काय सांगाल आजचं कसं नियोजन ठरलेलं आजचं? आजचं नियोजन आमच्या अटील ड्रायव्हरसाठी केलं आज नियोजन आहे. कारण ड्रायव्हरचे हे डबल हॅट्रिक आहे. आज ह्या जसं मैदान चालू झालं आपली आता बंदीनंतरची ड्रायव्हरने 6 नंबर केला फायनलला इथं 6 वर्ष सलग 1 नंबर केला ड्रायव्हरने. आणि विशेष म्हणजे काल पण चिक्या पडला, आज पण पडला. आज पळायचं कारण म्हणजे फक्त ड्रायव्हरचं त्याच्यावर प्रेम आणि प्रेम ड्रायव्हरने खूप पहिला केलेला म्हणजे त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की आज शुअरली ड्रायव्हरसाठी बैल पळवायचा. आज शेवटी भागातलं त्यांच्या मैदान, यात्रेचं मैदान, पारंपरिक मैदान. हो 100%. कारण काय असतं बरं का, ह्या मैदानचे आपल्या मोठं जे मैदान हिंद केसरी जे होतं कोरेगावचं, त्याच्यामुळं हे मैदान खूप जुनं मैदान आहे. हे परंपरा 50 वर्षाची जुनी परंपरा आहे. पण त्या मैदानामुळे थोडंसं डावलं जातं. पण आज तसं काय झालेलं नाही, कारण सगळ्या मोठ्या गाड्या आज या मैदानाला आल्या. जो सेमी झाला त्याविषयी काय सांगा? सगळे भाऊ होते म्हणजे आज म्हणजे सगळ्या आमच्या घरातल्या गाड्या लागल्या बरं का. कारण बकासूर लागला, सर्जा लागला, शाहिदबाईचा खून लागला. त्यामुळे काय झालं, सगळी आमची घरची गाडी पळाली आणि थोडासा कॉन्फिडन्स आम्हाला होता. कारण काय ड्रायव्हरचं मोठं स्टार होतं. कारण त्यांची ही दुसरी हॅट्रिक होती. मला जाणवायचं की गाडी लागेल. काय सांगाल? चिक्या बरोबर पळलाय तो आपल्या ह्यांचा बबलू चाच्यांचा राजा. आमची गाडी दुसरी वेळेस पळाली. दोन्ही वेळेस गाडीने 1 नंबर केल्यात. दोन्ही वेळेस ड्रायव्हरच गाडी आणलेली आहे. कॉम्बिनेशन राजाचं आणि चिक्याचं खूप छान जमतं. म्हणजे जसं आपण म्हणतो बाबा बकासूरचं जमतं, त्या तुम्हाला सांगतो आम्ही लखनबरोबर पळतोय, असे जे नामांकित बैल सर्जा बरोबर पळतोय, त्याप्रमाणे ही गाडी आमची पळते. काय सांगाल राजाबद्दल? काय सांगाल? म्हणजे बबलू चाच्यांचा पण नंदी येतो ते, म्हणजे ती गाडी पडली तर बसतच नाहीत. पण 100% बरं का. चाच्यांचं काय, चाचा स्वतःचा बैल आहे, पण चाचा बसत नाही का आम्हालाही समजत नाही. ड्रायव्हरला पाठीमागची त्यांची इथलं माहिती, ड्रायव्हरला त्यांनी बसवलं. आजही काय नव्हता विषय, त्यांनी सकाळी सांगितलं मला, ते सांगितलं होतं की बाबा अटील ड्रायव्हरला बसवा म्हणून गाडी. आणि तो खोंड सांगायचा मुद्दा बरं का, आदतमध्ये खूप पळाला. थोडा बॅट पाहिजे आला, पण आता सलग हा मला वाटतं 6-7 मैदानामध्ये त्याचे 3 1 नंबर आहेत खोंडाचे. त्या मी बघतोय आणि कळायच्या नाला तो खोंड चांगला पळतोय. त्याच्यामुळे आम्ही निवड केली ते की बाबा ही खोंड या मैदानाला पळवायचा. चिक्या म्हणजे काल मैदान पळवून आज परत पळवताय, म्हणजे काय धाकधूक होती का काय? 100% धाकधूक म्हणजे काय राहतं बरं काय, टेम्परेचर जास्त आहे प्रमाण इथं. आणि आजकाल जे बैल दगावण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काय होतं, बैलाला ओव्हरहीट झाल्यानंतर बैल हे तेवढं सोपं नाही पळणं. पण आज त्यालाही माहिती आहे बाबा की आज पळायचंय त्याच्या मालकासाठी खास, म्हणून तो खरा पळा. आणि खरा मालक अटील ड्रायव्हर आहेत त्या बैलाचे. सांगाल आज कितवा 1 नंबर आहे आसू मैदानातला? आसू मैदानातला आज आमचा 1 नंबर 5 वेळा सलग 1 नंबर केलाय आणि 6 वेळेस 1 नंबर केलाय. 6व्याचं. आणि भागातलं तुमच्या मैदान? आणि आमच्या म्हणजे भागातलं म्हणजे घरचं मैदान म्हणायला लागलं, म्हणजे गावापाशी जवळ आहे. आणि इथं कसं आहे, इथं म्हणजे देवाच्या काळभैरवनाथाचा आशीर्वाद आणि इथल्या लोकांचा आशीर्वाद आपल्याला भरपूर आहे. त्यामुळे आम्हाला इथं म्हणजे काहीतरी घडतंच आमच्याकडे चांगलंच. म्हणजे एक देवांचा पण आशीर्वाद आहे. काय सांगाल म्हणजे त्याविषयी? पण आज चिक्या काल पळून पण आज का पळव तुम्ही म्हणजे ड्रायव्हरचं पण मत असावं लागतं की बाबा बैलाचा मूडबीड बघून पळेल, आज पळेल. पण आता बैलाचं महत्वाचं म्हणजे सांगायचं मुद्दा बरं का, आता काल 3 फेरे बैल पळाला, पण आज बैल पळाला म्हणजे आसू गावाच्या लोकांसाठी आणि आमच्या पोरांसाठी, म्हणजे आमची 4 गावाची पोरं आहे ती. पण आज बैल आमचा म्हणजे काय आळ असलाच नाही कसलाच म्हणलं तरी, म्हणजे रोजच्या पेक्षा आज उल्हासानं बैल पळाला. म्हणजे कालच्या पेक्षा पण त्यानं स्पीड आज जास्त जास्त. बैल पळाला आणि त्याने समाधान केलं आम्हाला. तसं बघायला गेलं तर दोन्ही मालकांचीच बैल एका सीमेत लागली. आता सगळे म्हणजे घरातल्याच गाड्याच्या तिन्ही त्यांच्या. त्यातल्या त्यात म्हणजे आता चिक्यावर पळेला राजा तो पण बबलू चाचांचाच होता. बबलू चाचा तिकडं बकासूरच्या गाडीवर होते, पण इकडं तुम्ही होता. आणि मधी इकडे आपले ह्यांचे गावले अजय शेटचे आप्पा ड्रायव्हर. कसे म्हणजे काय चाललेलं, म्हणजे तुमचं एका सीमित लागल्यावर काय म्हणजे मनात काय भावना होती? नाही काय म्हणत ते कसं आहे आता म्हणजे गाड्या एकाच लागल्या तरी माझं मन सांगायचं की 100% आपण काहीतरी घडवू. कारण काही स्टार माझा असा आहे, म्हणजे दुसरीकडे मी काय बी सांगेल, पण इथं आसू गावात आपला स्टार चांगला आहे पहिल्यापासून. म्हणजे मी इथं आसू गावात भिलू नाही, म्हणजे कधीच नाही. गाड्या हाना बी भिलू नाही आणि पळा बी भिलू नाही.
पुन्हा एकदा देव बकासूरच्या काळात चिक्या कधी पाहताना दिसणार, कारण शेटचं म्हणजे नियोजन घेताना तुमचा पण विचारपूस असते, नाही 100% पळेल ना काही. कारण अखंड महाराष्ट्राला आता पुन्हा या जोडीची पुन्हा एकदा म्हणजे एखादं मैदान किंवा इकडे तिकडे झालं तरी पुन्हा पळायची इच्छा असते. काय सांगाल, म्हणजे कधी पळताना दिसेल काय? पळेल लवकरच. किती दिवसाचा कालावधी बघायला लागेल काय? तसं बघू घ्या, मैदान बघून करायचं नाही. काय सांगाल, आता जो सेमी होता तो म्हणजे त्यामध्ये मामांचा फोन वगैरे आलेला का तुमचा? तर मामाचा फोन नव्हता आला, पण ऍक्च्युली काय झालं बरं का, सगळ्या घरच्या गाड्या असल्यामुळे शेवटी का आमचं मत काय होतं, काय जरी झालं तरी आपला बैल आपल्या लेवलला खाली मागून जायचं आमचं ठरलं होतं. गाडीची हारजीत झाली तरी, आणि त्या दोन्ही गाड्या महत्वाच्या होत्या माझ्यासाठी, कारण पवाराची गाडी ते आम्ही रेग्युलर पळतोय, बकासूर पळतोय, त्याच्यामुळे एक खेळमेळीचीच आमची सीमेवर होतो. म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात हा सेमी पार पडला, पण जे ट्रोल करतात ते ट्रोलच करत असतात. काय राहते या क्षेत्रात बरं का, तुम्हाला रील सांगायचंय, ट्रोल करणारी लोक म्हणजे इथं नसतात ते लोक, बरोबर का. घरी बसून त्यांना ते ट्रोलिंगचं ती प्रोसेस असते, आणि आम्ही इतकं लक्ष आम्ही कोणच देत नाही ह्याच्यामध्ये बाबा, की याच्यातून त्या ट्रोलला आपण काय उत्तर देण्याचं. कारण खरं तर बैलगाड्याचं मालकांचं पण काय नसतं, म्हणजे आज जरी विरोधात जरी पडले तरी एका जोट्यात येऊन पुढल्या मैदान एका जोट्यात असतात. 100% आम्ही स्वतः ड्रायव्हर, आमची टीम जी आहे पोरांची, आम्ही कधी त्या क्षेत्रामध्ये वाद होईल असं एक निर्णय कधी घेत नाही. कारण काय राहतं, आमच्या आबा विलास पैलवान ह्या लोकांनी काय केलं, आपल्याला शिकवण चांगली दिली आहे, आपण नवीन लोक आहे या क्षेत्रातले, पण ह्याच्यामुळे आम्ही डोक्यात एक आहे की जरी हारजीत झाली तरी आपल्याला पचवण्याची क्षमता मी ठेवली आहे तेवढी. आणि शेवटी काय जरी झालं तरी घरचीच बैल असल्यामुळे काय म्हणजे एवढं वाटलं नव्हतं. काय सांगाल? 100%, कारण ते कसं आहे, चारी बैल आपलीच होती घरची, कारण आज चाच्यांचे घरी तो बाई सांभाळायचं मल्हार, बकासूर आमचा ताईत आहे, आणि सर्जाई आमचा सर्जा, आणि आमच्या शाहिदबाईंचा खोंड, ही कशी आमची घरातली असल्यामुळे आम्हाला वाटलं होतं जरी कुणी लागल्या आम्ही लागलो म्हणजे त्यांचा विजय येतो आज 100% आम्हाला होतो. कारण ते जरी असलं आम्ही स्वतःला विन म्हटलं असतं. आज माझंच नाही, ह्या सगळ्या 6 बैलांचा विजय आजचा 1 नंबर. म्हणजे हा जरी 1 नंबर जरी चिक्याने केलाय तरी त्याचं क्रेडिट त्या सर्जाला, मल्हारला, बकासूरला आणि सचिनला पण देत आहे. म्हणजे 100% तुमच्या एक मानाचा मोठेपणा पण म्हणायला लागेल. काय सांगा? आज ह्या 4ही बैलांना बरं का, म्हणजे 6 बैल आहेत बरं का, या 6 जणांचा हा एक मिळून 1 नंबर आहे. म्हणजे तसं तर चिक्क्या आता 1 नंबरचा मानकरी, तसं ते हा 1 नंबर त्या चौघांना पण डिवाइड करताय. 100%, कारण का त्यांचंही बैलाचे योगदान आहे बरं का. कारण आज ह्या वर्षातला त्या 7वा 1 नंबर आहे चिक्याचा, त्याच्यामध्ये सर्जामध्ये त्याचा नंबर झाला, बकासूर नंबर झाला, म्हणजे ह्या बैलांचे त्याचे योगदान असल्यामुळे साहजिकच की आजचा हा 1 नंबर ह्या सगळ्या बैलांचा आहे. आणि आगामी जे 25 तारखेला ओपनचं मैदान पडते त्या मैदानात पळताना दिसेल का? पळेल ना, काय ड्रायव्हर चर्चा संध्याकाळी करून बैलाचं मुवमेंट बघून आमचं आहे प्लॅनिंग पळायचं. शेवटी तुमच्या पाहुण्याचं भागातलं मैदान पडतंय. 100%, त्याच्यामुळे थोडंसं बरं का ड्रायव्हर चर्चा संध्याकाळी आपल्या बैलाचं मुवमेंट काय राहते बघून आहे, पैऱ्याचं पण झालं नाही. त्यांची पण तुम्ही इच्छा पूर्ण केली, तुम्ही पण त्यांच्या घरी गेलेला, चिक्याला पण त्या दिवशी 1 नंबर केला तेव्हा घरी नेलेलं. हो 100%, खास त्यांच्यासाठी येतोय बरं का, त्यांचं लई खूप मोठं प्रेम आहे. पण माझ्यावर तर आहे, आमचा अमर ड्रायव्हर, त्यांचं खूप मोठं प्रेम आहे. म्हणजे मागे जेव्हा मैदानात येतो त्या अगदी जागा कुठली बाबा दिवसभर सावली राहील किंवा काय, हे सगळं त्यांच्या ह्याच्यात असते. 100%, कारण काय आहे बरं का, आदल्या दिवशी त्यांचा कारण phone येतो. तुमचं आणि हे ते अंतर खूप म्हणजे लांब आहे थोडस. 180 किलोमीटर आम्हाला अंतर पडत आहे बरं का तिथं, पण त्यांचं लक्ष असतं ते रात्रीच करणार, पोरांना जेवण, म्हणजे सगळ्या गोष्टी ते करतात. त्यांचं विशेष प्रेम आहे बैलावर. आणि आता फोन वगैरे आलेला का त्यांचा? आलता ना रात्री, मग काल माझ्याबरोबर होती. तुमच्यावर रोज होते? 6 वर्ष झाले इथे येतात, तर पुढल्या वर्षी पण त्यांनी यावं, इथं 1 नंबर काढून जावं. शेवटी तुमच्या जागेला पण यश आहे. यश आहे. धन्यवाद दादा, तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल, आणि चिक्क्या असंच कायम गुलालात राहू ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.